नमस्कार, मी संध्याराणी इंद्रजित पवार। आज मी आपल्याला 21 बिबीदारपूर जिल्हा परिषद गट आणि 41 मारडी पंचायत समिती गणातील माझ्या सर्व वडीलधार मंडळींना, लाडक्या माता भगिनींना आणि तरुण मित्रांशी संवाद साधत आहे की आपल्याला राजकारण आणि समाजकारण करत असताना आपण नेहमीच विकासाला प्राधान्य दिलं आहे, पण विकास तेव्हाच पूर्ण होता जातो जेव्हा लोकांची प्रश्न खऱ्या अर्थाने सोडवली जातात। आज आपल्याला हक्काची माणसं सत्तेत असताना हा प्रश्न सोडवताना काहीच अडचण येणार नाही असं मला वाटतं। भारतीय लोकशाहीचा हा उत्सव आपण साजरा करत आहोत। लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी आणि आपल्या भागातील भविष्य उज्ज्वल करण्यासाठी मी आपल्याला सर्वांना आवाहन करते की येत्या मतदाना दिवशी प्रत्येकाने घराबाहेर पडून आपला मौल्यवान मतदानाचा हक्क हा बजावावा आणि आपल्या या सगळ्यांनी कर्तव्य आहे हे लक्षात घेऊन आपला हा प्रगतीचा पाया सगळ्यांनी अंमलात आणावा। या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने 2 अत्यंत सक्षम उमेदवार आपल्या समोर दिले आहेत। जिल्हा परिषद गटातून इंद्रजित पवार आणि पंचायत समिती गणातून तेजस्विनी बोराडे ह्या निवडणूक रिंगणात आहेत। आदरणीय शाजीभाऊ यशवंततात्या माने मालक यांच्या मार्गदर्शनाखाली ही तडजोडी आपल्या गटात कायापालट करण्यासाठी सिद्ध झाली आहे। मी सभापती म्हणून काम करत असताना जवळून पाहिले की सामान्यांची कामं करण्यासाठी किती धडपड करावी लागते। इंद्रजित यांनी तरुणांच्या हाताला काम देऊन एक नवा आदर्श निर्माण केला आहे, तर तेजस्विनीच्या रूपाने महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा एक सुशिक्षित नेतृत्व आपल्याला मिळालं आहे। आपल्या घरच्या, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आणि आपल्या भागाचा अस्मितेचा विचार करून या दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी आपलं प्रेम सदैव राहू देव। चला विकासाच्या या महायज्ञात सहभागी होऊया, निर्भय आणि मोठ्या संख्येने मतदान करूया, लोकशाहीचा विजय करूया। इंद्रजित पवार आणि तेजस्विनी बोराडे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा हीच माझी नम्र विनंती असणार आहे। व कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या विकासाच्या गंगेला पुढे घेऊन जाऊया व आपल्या उमेदवारांना विजयी करूया ही सर्वांना विनंती करते। धन्यवाद।